नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक चालू घडामोडी मार्च 2024 या महिन्याचे काही महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला 1 ते 31 मार्च 2024 या दिवसाचे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अनुराग अग्रवाल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आयर्लंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पुणेरी पलटण। प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 दलजीत सिंग चौधरी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे नुकतेच कितवे पर्व पार पडले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 10वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, फेब्रुवारी महिन्यात देशाच्या वस्तू व सेवा करात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 12.5%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दक्षिण कोरिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 शिक्षण मंत्रालय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय IP इंडेक्स 2024मध्ये भारताचा क्रमांक हा कितवा आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 42वा। प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या IIT संस्था प्रथमच पोट्यांचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 IIT मंडे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारतीय डाक विभाग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुलजार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर मित्रांनो, कोणता देश आहे? तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 व्हेनेझुएला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात 2 वर्षात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 22। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीचा बेरोजगारी दर किती टक्के आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 1.9%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दिल्लीचा महागाई दर किती टक्के वाढला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2.81। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, आयर्लंड क्रिकेट संघाने
कसोटी क्रिकेटच्या सामन्यात पहिला विजय कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या विरुद्ध नोंदविला आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 हैदराबाद येथे. प्रश्न क्रमांक 19 आहे प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चा विजेता संघ पुणेरी पलटणचे हे कितवे विजेतेपद आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पहिले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील सिंद्री येथे हिंदुस्थान खते व रसायन लिमिटेडच्या 8,900 कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 झारखंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 1 नोव्हेंबर 2005. प्रश्न क्रमांक 23 आहे अनसीन कव्हर्स या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 गौतम भाटिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. फेब्रुवारी महिन्यात भारताचा वस्तू व सेवा कर किती लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1.68. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडीमध्ये मांजर कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 7. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. पश्चिम बंगाल राज्यात बांधण्यात आलेले देशातील सर्वात खोल मेट्रो हावडा स्टेशन जमिनीपासून किती मीटर खोल आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 33. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 केन विल्यमसन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. कोणत्या देशाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज अश्विन त्याचा कितवा कसोटी सामना खेळणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 100वा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. रिलायन्स उद्योग समूहाने कोणत्या राज्यामधील जामनगर येथे वनतारा हे प्राण्याचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेल्या इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 1,500 रुपये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. भारतात राष्ट्रीय जनऔषधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 7 मार्च रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. भारतात 7 मार्च हा कधीपासून राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2019 पासून. पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 35. पशु पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 यतीन भास्कर दुग्गल. प्रश्न क्रमांक 37 आहे महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 चौथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. आसिफ अली झरदारी यांची कितव्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दुसऱ्यांदा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. कठोर दंडासह नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा मसुदा कोठे सादर करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 हाँगकाँग येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. पोषण पखवाडा 2024 कधी आयोजित केला जाईल? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 9 मार्च ते 23 मार्च. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. कोणत्या विमानतळाने सलग 6व्या वर्षी आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब पटकावला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न क्रमांक 43 आहे कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी कोणत्या राज्याने निंगल नलामा योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षतायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 AS राजीव. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. कोणत्या देशाने टोंकिनच्या आखातामध्ये नवीन प्रादेशिक समुद्र बेसलाईन घोषित केले ज्यामुळे चिंता निर्माण झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 चीन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. भारतातील कोणत्या राज्यात 50 मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आसाम या राज्यात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. दिल्ली ग्रामोदय अभियानाच्या पुढाकाराने ग्रामीण भाग कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दिल्ली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नायब सिंग सैनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 किशोर मकवाना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. कोणत्या देशाने 1 किलोमीटर अंतरावरून नाणे मारण्याची क्षमता असलेल्या लेझर अस्त्राची चाचणी केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. मुंबई संघाने कोणाच्या नेतृत्वाखाली 42व्यांदा रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अजिंक्य रहाणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. 2023 या वर्षात जागतिक तापमान आणि अंश सेल्सिअस किती होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1.48. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. WPL 2024 स्पर्धेत कोणती खेळाडू पर्पल कॅपची विजेती ठरली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1
श्रेयंका पाटील. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोठे आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 सदानंद दाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 राजीव कुमार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पियुष आनंद. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2006 या वर्षी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. मुंबई इंडियन्स संघाकडून 200 IPL सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रोहित शर्मा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अभिषेक शर्मा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. IPLमध्ये कोणत्या संघाने सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 हैदराबाद सनरायझर्स. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. ऑस्ट्रेलिया देशाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 6%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 5वा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. कोणत्या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 थायलंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट की पूल कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. सध्या चर्चेत असलेले अमेरिकेतील फ्रान्सिस स्कॉट की या पुलाची लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2.6. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 50 वर्ष. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. भारताच्या लोकपालपदी नुकतीच 3 सदस्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश हा नाही? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अनुराग ठाकूर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. अभय ठाकूर यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 म्यानमार. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.